Welcome student, class 10 CBSE, subject mathematics, unit pair of linear equations in two variables. Today's topic, algebraic methods of solving a pair of linear equations. In the previous section, we discussed how to solve a pair of linear equations graphically. The graphical method is not convenient in cases when the point representing the solution of the linear equations has non-integral coordinates like root 3 to root 7, minus 1.75 and 3.3, and 4 by 13, 1 by 19, etc. There is every possibility of making mistake while reading such coordinates. Is there any alternative method of finding the solution? There are several algebraic methods which we shall now discuss. There are three methods. First one, substitution method. Second, elimination method. And third one, cross multiplication method. But in our syllabus, cross multiplication method is cancelled from 2020 and 2021. So we discussed about substitution method and elimination method. तर आज आपण सबस्टिट्यूशन मेथड बघूया. त्यासाठी वर्किंग रूल दिलेला आहे. जर आपण या वर्किंग रूलनुसार एक्झाम्पल सॉल्व केले तर आपण इझिली एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. वर्किंग रूल पहा. त्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे, वी पिक आयदर ऑफ द इक्वेशन्स अँड राईट वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ दी अदर. म्हणजेच आपण जे काही दोन इक्वेशन असेल त्यापैकी कोणत्याही एका इक्वेशनची वन व्हेरिएबलमध्ये जर इक्वेशन असेल त्याची एक्स किंवा वाय अशी व्हॅल्यू काढून घेऊया. स्टेप नंबर सेकंड, सबस्टिट्यूट दी व्हॅल्यू ऑफ एक्स इन अदर इक्वेशन. जर आपण एक्सची व्हॅल्यू काढली असेल तर ती व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करूया. स्टेप नंबर 3, सबस्टिट्यूटिंग धिस व्हॅल्यू ऑफ वाय इन अनदर इक्वेशन. जर आपण वायची व्हॅल्यू काढली तर ती वायची व्हॅल्यूसुद्धा आपण त्या इक्वेशनमध्ये पुट करूया. या स्टेपनुसार जर आपण एक्झाम्पल सॉल्व केले तर आपण इझिली एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. त्यासाठी आपण पहिलं एक्झाम्पल बघूया. सॉल्व द फॉलोइंग पेअर ऑफ इक्वेशन्स बाय सबस्टिट्यूशन मेथड. 7x minus 15y equal to 2. Second equation, x plus 2y equal to 3. Solution बघूया. Let 7x minus 15y equal to 2. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. x plus 2y equal to 3. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. लेट अस कन्सिडर द इक्वेशन 2. आता यापैकी सर्वात इझी इक्वेशन जे आहे ते आहे 2 नंबरचं, म्हणजेच x प्लस 2y इक्वल टू 3. मग याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू काढूया.
and write it as x equal to 3 minus 2y. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. Substitute the value of x in equation number 1. We get 7 x च्या जागी 3 minus 2y minus 15y equal to 2. Then we get 7 3 जा 21 minus 7 2 जा 14y minus 15y equal to 2. Then we get minus 29y equal to minus 19. Therefore, y equal to 19 upon 29. Now substituting this value of y in equation number 3, then we get x equal to 3 minus 2y, that means 3 minus 2 and y equal to 19 upon 29. Then we get x equal to 49 upon 29. Therefore, the solution is x equal to 49 by 29 and y equal to 19 upon 29. अशा प्रकारे आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढू शकतो. आता परत आपण एक एक्झाम्पल बघूया. लेट अस कन्सिडर एक्झाम्पल नंबर 2 इन सेक्शन 3.3, that is the cost of 2 pencil and 3 eraser is rupees 9 and the cost of 4 pencils and 6 erasers is rupees 18. Find the cost of each pencil and each eraser. हे एक्झाम्पल याआधी आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा सॉल्व केलेलं आहे. आता आपण सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा त्याचा आन्सर तेच येते का चेक करू. सोल्युशनमध्ये पहा, ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स फॉर्म वेअर. याच्यावरून आपल्याला जे काही लिनियर इक्वेशन मिळाले ते कोणते आहेत. 2x प्लस 3y इक्वल टू 9, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. 4x प्लस 6y इक्वल टू 18, इक्वेशन नंबर 2. We first express the value of x in terms of y from equation 2x plus 3y equal to 9. Then we get x equal to 9 minus 3y upon 2, इक्वेशन नंबर 3. त्यानंतर ही जी x ची व्हॅल्यू आपण काढली ती जे दुसरं इक्वेशन होतं त्यामध्ये पुट करूया. नाउ वी सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन नंबर 2. देन वी गेट 4 9 x जागी काय पुट केला आपण 9 minus 3y upon 2 plus 6y equal to 18. आता अपॉन मधला जो 2 आहे त्याने 4ला डिवाइड केलं तर 2 2 जा 4 मिळते, म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय करून टाकू त्या ब्रॅकेटला. 2 9 जा 18 मायनस 2 3 जा 6y प्लस 6y इक्वल टू 18. मायनस 6y आणि प्लस 6y हा काय झाला कॅन्सल झाला, म्हणजेच 18 इक्वल टू 18 आपल्याला मिळाला. धिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ y. However, we do not get a specific value of y as a solution. Therefore, we cannot obtain a specific value of x. This situation has arisen because both the given equation are the same. Therefore, equation 1 and equation 2 have infinitely many solutions. Observe that we have obtained the same solution
graphically. Also, we cannot find a unique cost of a pencil and an eraser because there are many common solutions to give the situation. असंच एक्झाम्पल आपण ग्राफिकली सुद्धा सॉल्व केलं होतं, तेव्हा सुद्धा हेच व्हॅल्यू मिळाल्या होत्या आणि आता सुद्धा त्याच व्हॅल्यू मिळाल्या. आता यावर आधारित एक्सरसाइज 3.3 ही तुम्हाला होमवर्क आहे. अशाच पद्धतीने सबस्टिट्यूशन मेथड यूज करून तुम्ही ही एक्सरसाइज सॉल्व करून बघा आणि याची मॅक्सिमम एक्झाम्पल सॉल्व करून प्रॅक्टिस करा.